रिसेंटली हॉस्पिटलमध्ये एक सेरेब्रल पाल्सीची केस बघितलेली आणि सेरेब्रल पाल्सी त्या पेशंटमध्ये आपण बॅक्लोफेन नावाचा एक ड्रग देत होतो. तर आपण डिस्कस करू त्या ड्रगचा यूज काय आणि आपण काय देत होतो. तर सेरेब्रल पाल्सीमध्ये पण काय होतं, मसल स्टिफनेस होतात, मसल स्पाझम वगैरे, आणि बॅक्लोफेन मसल रिलॅक्टंट आहे. मग त्या पेशंटमध्ये आपण देतो. अजून बऱ्याच कंडिशनमध्ये म्हणजे मसल स्पॅझम होतात. त्या कोणकोणत्या कंडिशन आहेत? मोस्टली CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमचे डिसऑर्डर आहेत. एक तर तुमचं मल्टिपल स्क्लेरोसिस असेल त्याच्यात होतं आहे. दुसरं आपलं सेरेब्रल पाल्सीमध्ये होतं आहे मसल स्टिफनेस. अजून कशात होतं आहे, तुमचं मोटर न्यूरॉन डिसीज असेल त्यात होतं आहे, किंवा स्पायनल कॉर्डची इंजुरी असेल तर ह्या कंडिशनमध्ये होतं आहे. आणि ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो बॅक्लोफेन. आणि हिकअप्स, गुचका वगैरे लागतात ना, तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण हे बॅक्लोफेन यूज करू शकतो. ते ॲक्ट कसं करतं आहे, ते आपल्या बॉडीमध्ये एक गाबा रिसेप्टर असतात, गाबा अमायनोब्युटारिक ॲसिड. तर हे त्याचं अगोनिस्ट म्हणजे त्याच्यावर जाऊन पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतं त्या रिसेप्टरवर आणि मग मसल रिलॅक्सेशन कॉज करतं. हे लक्षात राहू द्या, बॅक्लोफेन मसल रिलॅक्टंट आहे. सेरेब्रल पाल्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल किंवा हिकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यूज केलं जातं.